खरं तर प्रथमेश आणि ॲडव्होकेट रोशन यांचं आपण भाषण ऐकल्यानंतर आपल्याला हे लक्षात आलं असेल की पोट तिडकीने एखादा विषय समजून घेऊन बोलणारे लोक कसे असतात. त्यामुळे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की ज्या तळमळीने त्यांनी तो विषय मांडला. आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे जमीन. आज प्रत्येकाचे हात सरसावलेले आहेत जे राजकीय नेते आहेत त्यांचे, की कोणाच्या तरी पायाखालची जमीनच काढून घ्यायची. कोणत्या प्रकारचं राजकारण आपण सगळ्यांनी जन्माला घातलेलं आहे याचा विचार करण्याची वेळ खरं तर निघून गेलेली आहे असंच म्हणायला पाहिजे, पण अजूनही आपण तो विचार करू शकतो. या कार्यक्रमाचे आयोजक प्रथमेश गवाणकर, ॲडव्होकेट रोशन पाटील, या समितीचे अध्यक्ष सहदेववीर संतोष बारगुडे साहेब आणि शिवसेनेचे सहदेवजी बेटकर, माझ्यासोबत आलेले ॲडव्होकेट संतोष आवले सर जे चिपळूणला वकिली करतात, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळे निसर्गप्रेमी आणि आपल्याला एक प्रकारे सहकार्य करण्यासाठी सपोर्ट करण्यासाठी आलेले पोलीस विभागातील सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आपलं अभिनंदन करतो की आपण मोर्चा काढून काहीतरी मागण्यांचे घोषणा देत देत आपण इथपर्यंत आला. आज हे महत्त्वाचं झालेलं आहे की कोणाचे पाय कुठे चाललेले आहेत. तुमचे पाय एकत्रित या ठिकाणी वळले जिथे आपण हक्कांची मागणी करत आहोत, जिथे आपण जीवन जगण्याच्या हक्कांच्या संदर्भात बोलत आहोत. आणि म्हणून या पायपीट करत आलेल्या सगळ्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रथमेशनी आणि ॲडव्होकेट रोशन यांनी आपलं लक्ष वेधलं आणि ते ज्या तळमळीने बोलत होते आपण सगळेजण कान देऊन ऐकत होतो. इतकं काय म्हणतो त्याला आपण एक सुरामध्ये एकाच विषयावर संबंधित अभ्यासपूर्ण पद्धतीने बोलणारे लोक दाखवा तुम्ही महाराष्ट्रामध्ये. राजकारणात आपण ज्यांना ज्यांना निवडून देतो ते तर सगळे असंबद्ध विषयावर बोलत आहेत. कोणी कोणाला डुक्कर म्हणतो, कोणी कोणाला चड्डी बनेन गँग असतात ते दाखवतात, रात्री बॅगा घेऊन बसतात, पैशांच्या फोनवर बोलतात, सूचना देतात. कशा प्रकारच्या लोकांना आपण जन्म दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर आज हे दिसून येण्यासारखं आहे की ॲडव्होकेट रोशन आणि प्रथमेश गवाणकर यांनी जी बाजू आपल्यासमोर मांडलेली आहे, कोर्टामध्ये जर त्यांना ही बाजू मांडू दिली ना तर आपली केस जिंकल्याच जमा आहे. एवढ्या सुंदर पद्धतीने त्यांनी मनापासून आपली भूमिका मांडलेली आहे, तुमची सगळ्यांची भूमिका मांडलेली आहे. जमिनीचं आर्त, जमिनीचा आवाज त्यांनी आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे, म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. ही सभा म्हणजे काही प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांचा आवाज असं नाही. संघर्ष हा सकारात्मक असला पाहिजे याच्याबद्दल माझं प्रथमेश आणि रोशनशी बोलणं झालं आणि म्हणून आम्ही याला संवाद सभा असं नाव दिलेलं आहे. आक्रोश आहेच आपला, आक्रोश आहे मनातला प्रत्येकाच्या की कोणीतरी काहीतरी कायदा करेल, कोणीतरी काहीतरी प्रोजेक्ट आणतील आणि अचानक कायद्याची काय म्हणतात त्याला आपल्याला जाळं आपल्यावर टाकून सगळी आपली जमीन हडप करतील. हा न्याय नाही, हा अन्याय आहे. MIDCचं हे काम नाही. त्यांनी इंडस्ट्रीयल एरिया डेव्हलपमेंटसाठी काम केलं पाहिजे आणि इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट करत असताना लोकांचे प्रश्न काय, लोकांचं जीवन जगण्याचं साधन काय, त्याच्याबद्दलचे पर्याय काय, या सगळ्यांचा विचार करून जमिनीचा वापर केला पाहिजे असं अपेक्षित आहे. परंतु साधारणतः हे पाहण्यात येते की ते नेत्यांच्या सांगण्यानुसार वागणारे, नेत्यांच्या डेव्हलपमेंटसाठी काम करणारे असे MIDCचे लोक झालेले असल्यामुळे आपण सामान्य माणसं म्हणून त्यांच्यावर आता विश्वास ठेवू शकत नाही. त्यांच्या योजनांच्या बद्दल लोकांना साशंकता वाटते कारण की त्यांनी सतत शंकास्पद काम केलेलं आहे. आता आपल्याला प्रथमेशनी सांगितलं की 32(2)च्या नोटिसेस काढल्या जातात, तात्काळ मोजणी केली जाते आणि हा सगळ्यांचा अनुभव आहे. मी मगाशी बोलत होतो ॲडव्होकेट संतोष आवले सरांशी, त्यांनी पण मला सांगितलं की
जे जमिनीचे मूळ मालक आहेत, जे जमीन कसणारे आहेत, कूळ म्हणून जे समोर येतात, अशा सगळ्यांच्याच मालकी हक्कांबद्दलचे गुंतागुंतीचे प्रश्न याच्यातून तयार होतात. आणि हे वास्तव आहे. त्यांनी सांगितलेलं की तुम्ही सगळ्यांनी अनुभव घेतला असेल की आपण आपल्या जमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज केला तर इतक्या लवकर कधीच मोजणी होत नाही. मग जमिनीची मोजणी करण्याची मागणी कोणी केली आणि इतक्या तातडीने या जमिनीची मोजणी करण्याची प्रेरणा संबंधित अधिकाऱ्यांना कशी मिळाली? ते प्रेरणा स्रोत जे आहे तो आपल्या ऑब्जेक्शनचा भाग, की एकासाठी एक न्याय दुसऱ्यासाठी दुसऱ्या न्याय हे चालणार नाही. याची सुरुवात तिथून होते, मोजणीपासून. आणि म्हणून प्रथमेशनी जी मांडणी केली ती अत्यंत महत्वाची आहे. हरकती नोंदवा असं सांगतात, हे सगळीकडे महाराष्ट्रात सुरू आहे. जनसुनावणी घेतली पाहिजे, जाहीर घेतली पाहिजे, त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं पाहिजे. प्रत्येक प्रश्न विचारणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर व्हिडिओ असला पाहिजे, उत्तर देणाऱ्या माणसाचं व्हिडिओ शूटिंग झालं पाहिजे, त्याचं डॉक्युमेंटेशन अवेलेबल ठेवलं पाहिजे. लोकांनी RTI मध्ये मागितल्यावर ते दिलं पाहिजे. ही पारदर्शकता जी अनेक निर्णयांमधून न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेली आहे ती तुम्ही पाळणारच नाही. म्हणजे आता रोशननी जे सांगितलं, प्रथमेशनी सांगितलं की बोलवून घेतलं लोकांना एक एकट्याला आणि त्यांचं त्यांनी हिअरिंग घेतलं. असं हिअरिंग नसते, जनसुनावणी अशी नसते. सगळ्यांच्या समोर प्रश्न विचारण्याची मुभा लोकांना दिली पाहिजे. पारदर्शकता आणण्यासाठी कायदे आणि नियम केलेले आहेत. जे कमी श्रमामध्ये श्रीमंत होऊ इच्छितात त्या सगळ्यांना पारदर्शकतेची दुश्मनी आहे आणि आपली लढाई पारदर्शकतेसाठी आहे. मोकळ्या वातावरणात सगळं होऊ द्या, दिसू द्या लोकांना, उजेडात सगळं होऊ द्या. पण आपण पाहिलेलं आहे इथे अंधारातच भेटून भेटून सूर्यास्ताच्या आधी घरी येऊन सरकार पाडतात लोक. अंधारावर लोकांचा विश्वास आहे जे बेईमानीने काम करू इच्छितात आणि त्यांच्या विरुद्धची लढाई आहे. त्याच्यामुळे लढाई सोपी नाही हे सुद्धा लक्षात घ्या. म्हणजे प्रथमेशचं आणि रोशनचं भाषण ऐकल्यावर आपल्याला फार आत्मविश्वास निर्माण होतो. मला पण बसल्या बसल्या तिथं स्फुल्लिंग चढत होतं, आता आपण पेटून उठायचं. पण ही लढाई एवढी सोपी नाही हे सुद्धा आपल्या मनात नक्की असलं पाहिजे. प्रत्येक ग्रामस्थाचा हा जो संघर्ष आहे, मगाशी त्यांनी सांगितलं प्रथमेशनी की आपल्याला आक्षेप कसे घ्यायचे तेच माहित नाही, मोजणीचे अर्ज कसे करायचे तेच माहित नाही, मोजणीवर आक्षेप कसे घ्यायचे तेच माहित नाही. कायदेविषयक प्रबोधन आपल्यामध्ये नसेल तर आपल्या हक्कांचं संरक्षण करणं फार कठीण जाते. त्यामुळे त्यांच्यासारखे लोक तुमच्या सोबत आहेत ही अत्यंत महत्वाची बाब आहे. तुम्ही लक्षात ठेवा की प्रत्येक पायरीवर आपल्याला आता विचारपूर्वक पद्धतीने कागदांवर सह्या करायच्या, अंगठे द्यायचे आहेत. कोणीही कोणालाही एकमेकांना न सांगता कोणत्याही कागदावर अंगठे द्यायचे नाही, सह्या करायच्या नाही, कोणालाही कुठे होकार द्यायचा नाही. तरच आपल्या जमिनी आपण वाचवू शकतो. त्यांनी फार महत्वाचं दोघांनी पण मांडलं की प्रत्येक वेळेस नेते म्हणून जे लोक समोर येतात ते जागा विकणारे का असतात? तुमचं सगळ्यांचं जमिनीवर प्रेम आहे, आपलं सगळ्यांचं जमिनीवर प्रेम आहे. मी शेतकरी कुटुंबातला आहे. माझे आजोबा जमिनीवर इतकं प्रेम करायचे की सांगितलं होतं त्यांनी जमीन सोडून कुठे जायचं नाही, शेती करायची. त्यावेळेस ब्रिटिशांच्या काळात 10वी मध्ये मेरिट आले पण शेती करत राहिले. शेवटपर्यंत गावाचे सरपंच राहिले, दुसरं कोणतंही पद त्यांनी घेतलं नाही. जमिनीशी निष्ठा असणारे लोक, आपलं सुद्धा जमिनीवर प्रेम आहे. मग राजकीय नेत्यांचं सुद्धा जमिनीवर प्रेम आहे. प्रेमात फरक आहे, लक्षात ठेवा. त्यांचं प्रेम जमिनीवरचं स्वार्थासाठी आहे, आपलं प्रेम हे अस्तित्वासाठी आहे. अस्तित्वासाठी असलेल्या या प्रेमासाठी आपण जगलं पाहिजे, आपण एकत्र राहिलं पाहिजे. ही आपल्या सगळ्यांचीच आवश्यकता आज आहे. प्रथमेशनी खरोखर मनापासून प्रास्ताविक केलं. म्हणजे प्रास्ताविक मी खूप पाहिले, आता इतके भाषण आम्ही केले, प्रास्ताविक खूप पाहिले मी. प्रास्ताविक करता करता बरेचदा वक्त्यांची तारीफ पण करतात. एका ठिकाणी तर एक बाई होत्या मराठीच्या प्राध्यापक, त्या एवढं प्रास्ताविक लांबवायला लागल्या आणि मग त्यांना वाटलं काय बोलायचं, प्राध्यापकच म्हटल्यावर काही बोलू शकतात किती वेळ, 45 मिनिटं तर काही प्रश्नच येत नाही त्यांना. मग त्या म्हणाल्या तर यांच्याबद्दल, प्रमुख वक्त्यांबद्दल मी अजून काय सांगू, कोळसा किती उगाळला तरी काळात.
आणि एकदम त्यांच्या चूक लक्षात नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. म्हणजे तुमचं म्हणजे तारीफ करण्याच्या नादामध्ये लोक जे प्रास्ताविक करतात आपण पाहिलेले आहेत. पण आज रोशननी जे प्रास्ताविक केलं ते मनापासून होतं. हे दोघं जण जिगर असलेले लोक आहेत. जिगरबाज लोकांची कमतरता, एक तूट महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली असताना जिगरबाज लोकांनी तयार केलेलं हे जे आंदोलन आहे अत्यंत महत्वाचं आहे. महत्वाच्या वळणावर आपण सगळेजण आहोत. काही गोष्टी मी त्यांना सांगितलेल्या आहेत. मला कोणाकोणाचे फोन कॉल्स आले, त्यांना धमक्या आल्या असतील, मला ते समजून सांगत होते. मी त्या सगळ्या लोकांची नावं घेत नाही, इथलेच मोठे मोठे काही नेते आहेत. पण त्यांची भूमिका जर योग्य असेल, मला फोन करण्याचा उद्देश जर साफ असेल, तर त्यांनी मला एक सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला जिल्हाधिकारी, तहसीलदार, संबंधित अधिकाऱ्यांना तुमच्याकडे पाठवतो आणि तुम्ही ते कागदपत्र बघून घ्या. त्याच्यामध्ये काही अपारदर्शकता असेल, चुकीचं असेल, बेकायदेशीर असेल तर सांगा. त्यांचे अधिकारी काही आतापर्यंत माझ्याकडे आले नाही. आले तर मी कागदपत्र पाहिन. मी त्यांना हे पण सांगितलं तुमचं जे बरोबर असेल तुम्ही बरोबर म्हणणार. कारण की आज महाराष्ट्रामध्ये आमच्या वकिली क्षेत्रामध्ये सुद्धा, कायद्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा, अगदी वकील असतील, न्यायाधीश असतील, जे चूक आहे त्याला चूक म्हणण्याची हिंमत असलेले लोक नाही आहेत. आणि रोशन आणि आपला प्रथमेश यांना दोघांनाही मी आपल्यासमोर सांगतो, त्यांचं काही चुकलं असेल तर मी त्यांना सांगणार. त्यांनी मला तो अधिकार दिलेला आहे. पण जर समोरच्या व्यक्तींचं चुकलं असेल, राजकीय नेते असो, MIDCचे अधिकारी असो किंवा जिल्हाधिकारी किंवा कोणी पण असो, त्यांचं चुकलं असेल तर आम्ही ऐकणार नाही. ज्यांची चूक असेल त्यांनी ती सुधारायची. हे जे आहे ना सगळं नेहमी महाराष्ट्रामध्ये सातत्याने सुरू आहे की जे चूक आहे तेच लोक आपल्यावर बसणार, जे चूक आहे ते लोक चुकीचं सांगत राहणार, त्यांचं चुकीचं असलं तरी आपण बरोबर मानून घ्यायचं. हे आता चालणार नाही. परवा पाहिलं तुम्ही विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने मारहाण झाली. मारणाऱ्या लोकांना अटक करा, धिंगाणा करणाऱ्या अटक करा. तुम्ही एकाच कोणाला तरी अटक कशी काय करता? म्हणून मी मगापासून तुम्हाला सांगतो की कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे. दलाल आणि चमचे जेव्हापासून राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत, जमिनींचं मॅनेजमेंट करणारे लोक जेव्हापासून नेते झालेले आहेत, तेव्हापासून भ्रष्टाचाराला प्रस्थापित केलेला आहे आपण सत्तेच्या खुर्च्यांवर. आणि आता त्यांना खुर्च्यातून खाली ओढायला पाहिजे. जे मॅनेजर असतात, काहीतरी मॅनेज करू शकतात, अशी क्षमता असतात. एक जळगाव मधले नेते आहेत तसे मॅनेज करतात. ते त्यांना संकटमोचक म्हणून ते समोर केव्हा ना केव्हा प्रत्येक वेळेस रामायणातलं काहीतरी नाव स्वतःला देतात. ते आमचा नेता रामासारखा, हा शंकरासारखा, तो हनुमानासारखा. अरे आम्हाला जगायचं आहे आत्ताच्या काळामध्ये, कशाला तुम्ही उदाहरण दिलं रामायण महाभारतातले? मॅनेजर आणि लीडर याच्यामध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. हे दोघं जण लीडर उभे आहेत तुमच्याकडे. लीडर निवडा, मॅनेजरला आता फुली मारा. रॉंग नंबर आहेत ते. आपण गरीब का आहोत? भारत गरीब का आहे? डॉक्टर अमर्त्य सेन यांना विचारलेला प्रश्न होता. डॉक्टर अमर्त्य सेन कोण होते? डॉक्टर अमर्त्य सेन हे अर्थशास्त्रज्ञ आहेत, ज्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे अर्थशास्त्रामधला. त्यांनी तो स्वतःला प्रश्न विचारला. त्यांनी सांगितलं मी स्वतःला अनेकदा हा प्रश्न विचारतो की भारत देश गरीब का आहे? आणि मग त्यांना प्रेरणा झाली विचार करता करता की या विषयावर तर मी पुस्तक लिहायला पाहिजे. त्यांनी पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचा सार मी सांगतो मतितार्थ. त्यांनी सांगितलं की भारत देश गरीब आहे कारण की भारतातले लोक सतत गरीब राहण्यासाठी खूप प्रयत्न करतात. भारत देश गरीब आहे याचे कारण त्यांनी सांगताना आणखी सांगितलं की आपण लोकांना जगण्याचे पर्याय देत नाही. अनेक पर्याय उपलब्ध असले पाहिजे लोकांना जगायचं असेल तर, चांगलं जीवन करायचं असेल तर, विकसित व्हायचं असेल तर. परंतु तसं करताना लोक दिसत नाही. आता इथली जमीन आपली घेऊन टाकणार, त्याच्यावर काहीतरी कारखाना काढणार. म्हणजे शेतजमीन जी आहे, सुपीक जमीन जी आहे, जिथे आंबा बागायत आहे, जिथे काजू आहे, जिथे नारळ आहे, लोकांचं जीवन सुरू आहे आणि अनेक वर्ष सुरू राहू शकणार आहे, त्या जमिनीवर आपण सील लावणार. सिमेंट कॉन्क्रीटचं सील लावणार, कारखान्याचं सील लावणार. तिथे दुसरीकडे नंतर उपजच होऊ शकणार नाही, उत्पादन होऊ शकणार नाही. याचा अर्थ आपण गरिबीकडे वाटचाल करणार. कारण की आपण त्या जमिनीचा वापर चांगल्या पद्धतीने अधिकाधिक काळासाठी परंपरागत पद्धतीने करण्यासाठीचे सगळे पर्याय बंद करून टाकणार.
हे आहे आपल्या गरिबीचं लक्षण. मी जेव्हा त्या नेत्यांना विचारलं की काय तुम्ही काय करणार आहे, त्या कागदपत्रांमध्ये मला काही दिसलं नाही की काय करणार आहे, तर मग त्यांनी मला त्या प्रोजेक्टचं नाव सांगितलं की जे यांनी उल्लेख केला, संरक्षणासंदर्भातलं एक प्रोजेक्ट करणार आहे, भारतातलं पहिलंच प्रोजेक्ट. चांगली गोष्ट आहे. आता इथले जे प्रश्न आहेत या प्रोजेक्टमधले ते समजून घेण्याच्या पूर्वी सुद्धा जे रोशन आणि प्रथमेशनी काही मुद्दे मांडले त्याची जरी रिव्हिजन होईल तरी मला आपल्याला सांगितलं पाहिजे माझ्या दृष्टिकोनातून ते प्रश्न मला कसे दिसतात, कायद्याच्या चौकटीमध्ये ते प्रश्न कसे वाटतात, त्याच्यावर सोल्युशन काय असू शकेल. तर आता अनेकांचा न्यायालयांवरचा विश्वास उडत चाललेला आहे. न्यायव्यवस्थेमधले काही लोक विक्रीसाठी उपलब्ध आहेत असं चित्र निर्माण झालेलं आहे. मी एकटाच नाही तर रिटायर्ड झालेले काही सरन्यायाधीश, भारताचे सरन्यायाधीश, अनेक सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे जजेस आणि तिथे काम करणारे वकील सुद्धा हे सांगतात की न्यायव्यवस्थेला भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे. अशा वेळेस आपल्याला शोध घ्यावा लागतो काही चांगल्या वकिलांचा, आपल्याला शोध घ्यावा लागतो चांगल्या न्यायाधीशाचा. न्याय शोधात आहे चांगल्या न्यायाधीशांच्या, जे कर्तव्य तत्पर असतील, प्रामाणिक असतील, पारदर्शक असतील आणि केवळ कायद्यानुसारच न्याय देतील अशा न्यायाधीशांचा शोध आहे न्यायाला. पण तसे लोक आहेत. आपली न्यायव्यवस्था टिकून आहे कारण की अनेक न्यायव्यवस्थेमध्ये चांगले न्यायाधीश आहेत. आपली केस जर चांगल्या न्यायाधीशांपर्यंत पोहोचली तर आपल्याला नक्की न्याय मिळणार. पण जे रोशननी सांगितलं ते जास्त महत्वाचं आहे की त्याच वेळेस रस्त्यावर सुद्धा ही लढाई सुरू राहिली पाहिजे. लोकांसोबत, लोकांसाठी रस्त्यावर लढाई सुरू झाली पाहिजे लोकांच्या प्रश्नाबद्दल. त्याच वेळेस आवश्यकता असेल तेव्हा न्यायालयात आपण गेलं पाहिजे. हीच भूमिका घेऊन आपण सगळ्यांनी एकत्रित राहण्याची गरज आहे. आपल्याला फोडलं जाईल, आपल्याला तोडलं जाईल, आपल्याला पैशांच्या बॅगा दाखवल्या जातील. पैशांची सगळ्यांना गरज असते. पैशांसाठी लोक आपली वागणूक बदलतात, धर्म बदलतात, जात बदलतात. पण त्या दोघांनी पण जे सांगितलं ते बेटकर साहेब आहेत, त्यांनी मगाशी सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही कोणत्या जातीत कोणत्या धर्मात जन्म घेतलाय माझा त्याच्याशी काही संबंध नाही. तुम्ही माणुसकीची जात मानता की नाही हा प्रश्न आहे. त्या जातीला, माणुसकीच्या जातीला माणूस म्हणून चिकटून राहायचं. पैसे आले तरी त्यांच्याकडे कानाडोळा करण्याची हिंमत जोपर्यंत तुमच्यामध्ये येत नाही, नाही म्हणण्याची ताकद जोपर्यंत येत नाही तोपर्यंत न्याय मिळत नाही, हे लक्षात ठेवा. आता वाटद असेल, कळजोडी, गाडनरळ, कोळीसरे या गावांमधली साधारणतः त्यांनी मला जी माहिती दिली 2200 एकर जमीन या गावातली आणि रीळ आणि उंडी या गावांमधली 600 एकर साधारणतः जमीन अशी धरली तर 2800 एकर एवढी जमीन यांना पाहिजे असं म्हणतात त्या प्रोजेक्टसाठी. कित्येक वर्ष लोक तिथे जमीन कसत आहेत, उत्पादन घेत आहेत, आपला परिवार चालवत आहेत. तुम्हाला थोडेफार पैसे मिळाले ना तरी पण ते पैसे लगेच संपतात. पैशांना पाय असतात, जमिनीला नसतात. ते पैसे निघून जातील आणि पुन्हा आपण भिकारी होऊ. मुंबईत जावं लागेल भीक मागायला, कुठेतरी भीक मागत बसावं लागेल रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर. त्यामुळे हा अस्तित्वाच्या लढाईचा जो प्रश्न आहे ना तो माणुसकीचा प्रश्न आहे. ती माणुसकी आपल्याला जागवायची आहे राजकीय नेत्यांमधली सुद्धा. त्यांनी 2019 सालापासून MIDCच्या सगळ्या कारवाया आपल्याला सांगितल्या. त्यानंतर मागे घेण्यात आलं ते सुद्धा त्यांनी सांगितलं. राजकीय चमच्यांना काही वाटत असेल की इथेच प्रोजेक्ट झाला पाहिजे, सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेल्या लोकांची ते पायतणं पुसत असतील, त्यांना वाटत असेल की इथेच प्रोजेक्ट झाला पाहिजे. पण तो थांबवण्यासाठी भ्रष्ट अधिकाऱ्यांना सुद्धा आपल्याला घेराव करावा लागेल, लक्षात घ्या. कधी कधी आंदोलनाचे सगळ्या पायऱ्या ठरवाव्या लागतील की जे भ्रष्ट अधिकारी असतील त्यांना घरातून बाहेर निघू द्यायचं का हे सुद्धा ठरवावं लागेल. त्यांच्या घरासमोर आंदोलन करायचं का हे सुद्धा ठरवावं लागेल. अहिंसेच्या मार्गाने अत्यंत कायदेशीर पद्धतीने शांतता न बिघडवता, कायदा हातात न घेता आंदोलन करता आलं पाहिजे. कोणी तुमच्यावर हात उचलतील तर महात्मा गांधींची टिंगल टवाळी करणारे तर खूप जण आहेत.
मी नेहमी सांगतो, मी रोशनला पण सांगेन, ते तुम्हाला सगळ्यांना मी सांगेन की जर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी असताना असते तर कदाचित छत्रपतींचे महात्मा गांधी हे पहिले सेनापती राहिले असते. कारण की मग छत्रपतींनी तलवार खाली ठेवली असती. त्यांनी सांगितलं असतं आता लोकशाही आहे, लोकशाहीच्या मार्गाने लढायचं. लोकशाहीमध्ये लोकशाहीच्याच मार्गाने आपण आंदोलन केलं पाहिजे. पोलिसांची गरज पडायला नको. पोलीस पण आपल्या सगळे बहुजन वर्गातले आहेत, त्यांच्या पण घरी गरिबी आहे, त्यांच्या पण घरी पैशाचा प्रश्न आहे. त्यांना माहिती आहे लोक जमिनीसाठी लढत आहेत. ते काही विनाकारण कोणावर हात उचलणार नाही. त्यांना जरी दबाव आणला तरी ते उचलणार नाहीत. पण आपण तशी निष्ठा आणि अस्मिता आपली जागृत ठेवली पाहिजे की आपण कोणी काही हल्ला केला तरी आपण हात उचलणार नाही. माझ्या वडिलांनी तेव्हा जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता, इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या वेळेस. तेव्हा त्यांचा नाराज होता, घोषणा होती, हमला चाहे जैसा होगा हात हमारा नहीं उठेगा. तुम्ही हात उचलू नका आणि रस्त्यावर उभा राहा. किती पण मोठं शस्त्र आपल्या समोर लावले ना तरी सुद्धा ते निष्काम ठरतील, हे लक्षात ठेवा. आंदोलनाची दिशा आपल्याला शांततामय आणि अहिंसकच ठेवायची आहे. मी भीतीतून बोलत नाही. जनसुरक्षा कायदा आणलेला आहे, त्या भीतीतून मी म्हणत नाही. माझा हा स्वभाव आहे, माझं हे म्हणणंच आहे आधीपासून की कायद्याशी आपला टकराव नाही, कायद्याशी आपलं भांडण नाही. आपलं काय द्यायचं असं सतत जे विचारतात त्यांच्याशी भांडण आहे. सतत काहीतरी पैसे देऊन आपलं काम होऊ शकते असं वाटणाऱ्याशी आपलं भांडण असेल तर कायद्याशी आपलं भांडण नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. कोकणात त्यांनी सांगितलं होतं कुळांचा प्रश्न आहेच, ते पण मगाशी मी संतोष आवले सरांशी बोलत होतो. आता त्यांनी सांगितलं रोशननी की सातबारावर झालेल्या ज्या खरेदी आहेत त्या संदर्भातले गुंतागुंतीचे मालकी हक्काचे प्रश्न तयार होणार आहेत. थर्ड पार्टी इंटरेस्ट तयार झाल्यावर जे काही तयार होते ते सगळं आपल्याबद्दल तयार होणार. कायद्याची लढाई लढावं लागणार. आपल्याला काही चांगल्या वकिलांची टीम कोकणामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहिजे, जे प्रत्येक तालुका कोर्टामध्ये उभे राहतील आपल्या सगळ्या या माणसांसाठी. त्यांचं सुद्धा प्रबोधन करावं लागेल, त्यांचा ओरिएंटेशन प्रोग्राम घ्यावा लागेल. म्हणून मी आज संतोष आवले सरांना विनंती करून इथं आणलं की तुम्ही चला आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा काही नवीन वकिलांना ट्रेनिंग देऊ आपण या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये काम करण्यासाठी, लोकांच्या हक्कांसाठी उभं राहण्यासाठी. MIDC कडे 1000 एकर जमीन आहे असं म्हणतात. मग आता अजून 1200 एकर जमीन त्यांना आणखी कशासाठी पाहिजे? म्हणजे जमीन माफियांची वकवक एवढी वाढलेली आहे. हे जमिनीसाठी वकवकलेले आहेत. कोणत्याही पदावर ते बसलेले असू द्या तरी सुद्धा पक्ष बदलल्यावर यांचे विचार कसे बदलतात हा प्रश्नच आहे सामान्य माणसांसमोर. ही जी वकवक आहे जमीन हडप करण्याची MIDCच्या माध्यमातून ही सगळीकडे पाहायला मिळते. मग 1000 एकर जमीन असतानाही 1200 एकर जमीन आणखी कशासाठी पाहिजे याच्याबद्दलचं कारण त्यांनी दिलं पाहिजे. पारदर्शकता तुम्हाला पाहिजे असेल, कायदा तुम्हाला पाहिजे, तुम्ही कारण दिलं पाहिजे लोकांना. हे लँड बँक तयार करण्याचं जी प्रक्रिया आहे, जमिनीची एक बँक तयार करायची आणि मग जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा वाटेल तसा त्या जमिनीचा वापर करता आला पाहिजे. एक ऑर्डर काढायची, आदेश काढायचा, नोटिफिकेशन काढायचं, सर्क्युलर काढायचं आणि त्या जमिनी ज्या MIDC जवळ जमा झालेल्या आहेत त्या आपल्या ताब्यात घ्यायच्या, आपल्या संबंधितांना द्यायच्या. हे किती दिवस आपण बघत बसायचं उघड्या डोळ्यांनी? कोणाचंही सरकार येऊ, कोणत्याही राजकीय पक्षाचं सरकार येऊ, मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही, मी संविधानाचा सदस्य आहे. मी आता इथे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे सगळे लोक बसले त्यांनाही सांगतो, मी उद्धव साहेबांच्या सभेत त्यांच्यासमोर सांगितलं होतं की लोक म्हणतात की तुम्ही फार चांगली बाजू मांडता. तेव्हा मी सांगितलं होतं उद्धव साहेबांच्या समोर की मी तुमची बाजू मांडत नाही, तुम्ही संविधानाच्या बाजूने आहे, कायद्याच्या बाजूने आहेत उद्धव ठाकरे. म्हणून त्यांना त्रास होतो आहे आज, कारण की बेकायदेशीर लोकांच्या झुंडी वाढलेल्या आहेत. न्याय मिळण्यासाठी उशीर लागतो पण न्याय होतो आणि जेव्हा होतो ना न्याय तेव्हा अशा प्रकारे झोपतील काही लोक, उठू शकणार नाही. सुप्रीम कोर्टामध्ये खूप घडामोडी सुरू झालेल्या आहेत. ज्यांच्यावर दबाव आहेत किंवा जे एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित असलेले लोक आहेत न्याय व्यवस्थेमध्ये काम करणारे, त्यांनी सुद्धा मला सांगितलं की आता आम्हाला सांगितलेलं आहे की आता याच्याबद्दलचं संरक्षण कवच काढून घेण्यात येत आहे, कारण का उपयोग संपलेला आहे. त्यामुळे लोकशाही करवट बदलणार आहे, लोकशाही कूस बदलणार आहे, लक्षात ठेवा.
म्हणून मी राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून आपल्यासमोर बोलत नाही, मी लोकशाहीचा सदस्य म्हणून बोलतो, संविधानाचा म्हणून बोलतो की तुम्ही संविधान मान्य असणाऱ्या लोकांनी हे ठरवलं पाहिजे की आपल्याला भ्रष्टाचार कोणत्याच प्रकारचा सहन करून घ्यायचा नाही. मग आता ही जी लँड बँक तयार करण्याचे जे प्रयत्न आहेत, उद्योग आहेत, ते चुकीचे आहेत. पारदर्शकता त्याच्यामध्ये नाही, कायद्याची प्रक्रिया नाही, लोकांचं म्हणणं ऐकून घेतलेलं नाही, नोटिसेस देताना कशाबद्दल नोटिसेस आहे सांगितलं नाही, पुरेसा वेळ त्यांना दिलेला नाही. आता हे मीच म्हणताय का रोशनजी, मीच म्हणताय का हे? तुम्ही तो व्हिडिओ लावा, तो व्हिडिओ लावा. मी म्हणत नाही आहे, चांगले चांगले नेते हे म्हणत आहेत. मुद्दा असा राहतो की एखादा प्रकल्प किंवा MIDC करत असताना तिथल्या लोकांना विश्वासात घेणं ही कायदेशीर बाब आहे. त्याच्यामुळे इथं बुलडोजर लावायची आवश्यकता नाही, इथं पोलीस पाठवायची आवश्यकता नाही, इथं 144 कलम लावायची आवश्यकता नाही. इथं शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते प्रशासनानं शासनाला कळवलं पाहिजे. MIDCनं ऑलरेडी तसं पत्र दिलेलं आहे, त्याच्यामुळं MIDCच्या पत्रावर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि MIDCनं ते पत्र स्वतः दिले असं आता मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे. आणि याच्या उपर कुणीतरी कोणाच्या तरी उद्योजकाला सपोर्ट करण्यासाठी हे MIDCचा प्रकल्प म्हणजे MIDCचा हा काय जो घाट आहे तो घालण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर नाणारपेक्षा उग्र आंदोलन ह्या परिसरामध्ये शिवसेनेमार्फत शेतकऱ्यांना घेऊन करणार. कोण आहेत हे? कोण आहेत हे? हे आहेत उदय सामंत साहेब. कोणी ओळखलं नसेल, आता ते दाढी सोबत आहेत, म्हणजे त्यांनी स्वतः दाढी वाढवलेली आहे, पण आम्ही त्यांना ओळखलेलं आहे. ते उदय सामंत साहेब आहेत. आता उदय सामंत साहेबांसाठी आता वाक्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आपल्याला उदय सामंत साहेबांनी म्हटलेल्या त्यांच्या वाक्यावरच चालायचं आहे की नाणारमध्ये जसं आंदोलन झालं होतं त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन इथे झालं पाहिजे असं त्यांनी आपल्याला सांगितलं. पक्ष बदलल्यावर भूमिका बदलणं हे योग्य नाही, हे सुद्धा मी स्वतः भेटीन तेव्हा मी उदय सामंत सांगितलं. तुम्ही उद्योग मंत्री आहात, कशाचे उद्योग करता? तुम्हाला जर एखादा प्रोजेक्ट पाहिजे, एखादी जागा करायची आहे, महाराष्ट्रामध्ये जागांची कमी आहे का? ठीक आहे, तुमचा जिल्हा आहे, त्याच्यावर प्रेम आहे, तुम्ही म्हणता की तिथे रोजगार निर्मिती झाली पाहिजे म्हणून इथेच प्रोजेक्ट करायचा आहे. पण प्रोजेक्ट करण्यासाठी ज्या पद्धतीची जमीन तुम्ही घेणार आहात ती जमीन घेणं हे धोकादायक आहे, हे तरी तुम्ही समजून घ्या. रोशन आणि प्रथमेश, मी तुम्हाला सांगतो साहेब, तुम्हालाही सांगतो, जर उदय सामंत साहेब आले तुमच्याकडे, त्यांनी म्हटलं की माझ्यासोबत तुम्ही बसा, मोठ्या मनाने सगळ्यांनी त्यांच्यासोबत बसायचं, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं, त्यांना सुद्धा प्रश्न विचारायचे. माणूस आपलाच आहे, प्रश्न विचारण्याचा हक्क आपला सोडायचा नाही. आणि त्यांचं चूक असेल तर त्यांच्या समोर सुद्धा तुमचं हे चुकलेलं आहे, तुम्ही चुकीच्या दिशेने विचार करता, हे नम्रपणे आपल्याला सांगता आलं पाहिजे. मी मागे खूप वर्षापूर्वी लोटे परशुरामला गेलो होतो. तिथले काही लोक असतील तर मला माहित नाही, त्या केमिकल इंडस्ट्री विरुद्धची केस आम्ही चालवत होतो. गाडीच्या काचा बंद करा, तुम्ही रेल्वेत जा, तुम्ही कोणत्या ह्याच्यात जा, तिथे अत्यंत घाणेरडा असा प्रकारचा वास येतो, दुर्गंधी. कशी काय लोक दुर्गंधीमध्ये राहतात? तर सवय झाली आहे म्हणतात. लोटे परशुरामला जी दुर्गंधी आहे, वशिष्ठी नदीमध्ये जे काही तिथलं उरलेला जो विषारी पाण्याचा निचरा होतो, सगळं पाणी आपलं रत्नागिरीतलं खराब होते. तुम्ही सांगा, रामदास कदम यांचा मुलगा त्या MPCBच्या याच्यावर जाऊन बसलेला आहे, MPCBचा अध्यक्ष झालेला आहे, व आपले उदय सामंत साहेब उद्योग मंत्री आहेत. एकदा तरी तुम्ही सांगा त्यांनी लोटे परशुराम मधल्या दुर्गंधीबद्दल बोलले का? विषारी पाण्याबद्दल बोलले का? आपली सगळ्यांची आपल्या मातीतून वाहणारी वशिष्ठी नदी विषारी होत आहे त्याच्याबद्दल बोलले का? अहो बोला, तुम्ही जिवंत प्रश्नांवर बोला. हा प्रकल्प जो आहे तो अदानी अंबानीचा आहे म्हणतात. कोणाचा आहे तो? अंबानींचा आहे म्हणतात. त्याच्याबद्दल पण मी बोलणार आहे. मोठ्या मोठ्या लोकांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तो प्रोजेक्ट राबवण्याची सुरुवात करता, पण त्याला आपण म्हणतो की लँड सिलेक्शन, साईट सिलेक्शन, पर्यावरणाच्या संदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे साईट सिलेक्शन. तुम्ही कोणत्या प्रोजेक्टसाठी कोणती जागा साईट म्हणून, त्याचे ठिकाण म्हणून निवडता, त्याच्याबद्दलची प्रक्रिया कायद्यात सांगितलेली आहे.
तुमच्याजवळ दुसरा पर्याय उपलब्ध नाही का, हा एक महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतो. आता जो प्रोजेक्ट करणार आहे ना, त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगतो. त्यांनी दोघांनी पण नावाचा उल्लेख केला नाही, मला वाटतं केला थोडासा, संरक्षणाबद्दल वगैरे. हे आहे मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स. मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स हा शब्दच्या शब्द, म्हणजे हे 3 शब्द असलेलं एक पूर्ण वाक्यसमूह, हे सगळ्यात पहिले यूएसचे प्रेसिडेंट जे होते आयझनहोवर यांनी अस्तित्वात आणला. आणि त्यांनी सांगितलं की सरकारची भागीदारी एखाद्या कंपनीसोबत राहील शस्त्रास्त्र निर्मिती करण्यामध्ये. मग शस्त्रास्त्र निर्मिती आपल्या सांगण्यानुसार ते करतील, आपल्याला शस्त्र मिळतील कमी पैशामध्ये, कमी भावामध्ये, आणि त्यांना आपण सगळ्या सोयी सुविधा द्यायच्या. पण त्याचबरोबर ते शस्त्रास्त्र इतरांना सुद्धा, इतर देशांना विकू शकतात. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न तयार झालेला आहे तो समजून घ्या तुम्ही, की साधारणतः 1,50,000 हेक्टरवर आंबा इथे लागतो अशी माहिती मी घेतलेली आहे. इथे पत्रकार बंधू आहेत, ते करेक्शन करतील काही चूक असेल तर. 1,19,287 हेक्टरवर काजू लागवड इथे होते. त्यानंतर 5,556 हेक्टरवर नारळ उपलब्ध आहे. असे नारळ, काजू आणि आंबा याच भागात लागणार, पिकणार, इथेच उत्पादन होणार असं वातावरण असताना तुम्हाला इथेच हा मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्सचा प्रोजेक्ट का पाहिजे, याच्याबद्दलचं उत्तर उदय सामंत साहेबांनी दिलं पाहिजे. जाहीरपणे द्या, लिहून द्या, तुम्ही कुठेतरी व्हिडिओ करून द्या, पण द्या, उत्तर द्या. इथेच करायला पाहिजे असं काय आहे? तुम्ही रत्नागिरीचे उद्योगमंत्री आहे का? तुम्ही रत्नागिरीचे उद्योगमंत्री आहात का? नाही, तुम्ही महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहात. महाराष्ट्रामध्ये इतर साईट आहेत, इतर जागा उपलब्ध आहेत, जी बंजर पडीक जमीन आहे, तिथे तुम्ही हा प्रोजेक्ट का लावू शकत नाही? इथेच तुम्हाला हा प्रोजेक्ट का पाहिजे निसर्गरम्य वातावरणामध्ये? मराठवाड्यामध्ये जा, विदर्भामध्ये जा, रोजगार द्यायचा, तिकडच्या लोकांना द्या. नेहमी रत्नागिरीच्या लोकांना रोजगार द्यायचा असं म्हणून भिकारी करण्याची जी स्पर्धा लागलेली आहे, त्याच्या विरुद्ध ही परिषद, त्याच्या विरुद्ध आपण जमलेलो आहोत. त्यांनी सांगितलं प्रथमेशनी, पर्यटन वाढवा, पर्यटन विकसित करा ना तुम्ही. धबधबे बांधा, त्याच्या आजूबाजूला काहीतरी बसण्याची, उभं राहण्याची, हॉटेलिंगची व्यवस्था करा, लोक येतील, पैसा मिळेल. अभिनवता जी आहे ती आजकालच्या नेत्यांमध्ये नाही, हे दुर्दैव आहे. इनोव्हेशन त्याला आपण म्हणतो, अभिनवता नाही. कोणीतरी सांगितलं की करायचं, आदेश दिल्याप्रमाणे. राहुल गांधी म्हणतात ते काही चुकीचं नाही. हा देश चालवला जात आहे त्या अंबानी, अदानी वगैरे अशा 4-5 व्यापाऱ्यांच्या मार्फत. कधी व्यापाऱ्यांचा देश झाला? आपण एका काळी भांडण केलं व्यापाऱ्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी, त्या गोऱ्या. आता ते गोरे व्यापारी गेले आणि हे काळे व्यापारी आले आपल्याकडे, आणि त्यांचे दलाल झाले मंत्री. कधीतरी आपण विश्लेषण करायला पाहिजे. मी कोणाच्या विरुद्ध नाही, पुन्हा एकदा सांगतो. आणि म्हणून तुम्हाला हे सांगितलं की उदय सामंत साहेबांना जर सुबुद्धी सुचली आणि त्यांना एक रत्नागिरी बद्दलचं प्रेम जागृत झालं, जिथे ते वाढलेले आहेत, आणि ते जर तुमच्यासोबत बोलायला तयार असतील तर तुम्ही त्यांच्याशी बोला, संवाद साधा. प्रश्न संवादातून संपतात, हे लक्षात ठेवा. आता काही ऑब्जेक्शनेबल गोष्टी आहे, माझे आक्षेप आहे त्याच्यावर, की रामदास कदम यांचा मुलगा, त्याचं नाव काय विसरलो मी, तो MPCBचा, हां नाही, योगेश नाही, सिद्धेश विरुद्ध केस आहे, मीच वकील आहे त्याच्यामध्ये. MPCBचं अध्यक्षपद त्याला दिलेलं आहे, पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने त्यांनी दिलेला आहे. आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून आपल्या मुलाला त्यांनी MPCBच्या त्या चेअरमन पदी बसवलेला आहे. अत्यंत चुकीचे निर्णय आहे. उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे, पेंडिंग आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की मग त्याला जर एवढं वाटत असेल, किंवा रामदास कदम साहेबांना एवढं वाटत असेल, ते तर अत्यंत संवेदनशील आहे, आपण त्यांना रडताना बघितलेलं आहे. हो, पाणी नदीतलं खराब होत आहे, वशिष्ठी नदीमधलं, तेव्हा तुमच्या डोळ्यातलं थोडे पाणी निघू द्या. आता बोला तुम्ही काहीतरी, तुमच्या मुलाला सांगा की अरे वशिष्ठी नदी स्वच्छ करण्यासाठी काहीतरी करा. उदय सामंत यांना सुद्धा मला प्रश्न विचारायचा की MIDC चिपळूणमध्ये त्यांनी ज्या जागा खरेदी करून ठेवलेल्या आहेत, ज्या कारणासाठी त्यांनी जागा खरेदी केल्या किंवा त्याच्यावर ताबा मारून ठेवलेला आहे, त्याचा वापर त्या कारणासाठी होत नाही. त्या जागा ते MIDCला परत देणार का, सरकारला परत देणार का, पारदर्शकपणे सांगणार का की या जमिनी मी आतापर्यंत ताब्यात ठेवल्या होत्या, याचा मी काही उद्योगासाठी वापर करू शकत नाही, आता तर मी उद्योग मंत्री आहे, मी माझे स्वतःचे उद्योग करणं हे कायद्यात बसत नाही, त्यामुळे या जागा परत
असं सांगणार का? MIDCच्या लोकांना माझं आव्हान आहे की तुमच्यामध्ये हिंमत आहे का उदय सामंत साहेबांना एक नोटीस पाठवायची की इतके दिवस तुम्ही चिपळूणच्या MIDC मधल्या जागा अडवून ठेवलेल्या आहेत, त्या इतर उद्योगपतींना द्या, हे सांगण्याची हिंमत आहे का MIDCच्या लोकांना? हे इथं शूटिंग वगैरे करतायत, दाखवा त्यांना, विचारा त्यांना प्रश्न, काय चालवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये? हे असे उद्योग चालणार नाही, हे ठणकावून सांगितलं पाहिजे प्रत्येक प्रामाणिक माणसाने. लक्षात ठेवा, या राजकीय लोकांविरुद्ध कोणी भांडू शकत नाही, त्यांच्या एकमेकांच्या फाईल एकमेकाजवळ असतात. आपण भांडू शकतो, सामान्य माणूस आपण उभं राहू शकतो, आणि म्हणून आपण उभं राहायला पाहिजे. मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स जे आहे त्यातून आणखी काही कॉम्प्लेक्स विषय म्हणजे गुंतागुंतीचे विषय पुढे येणार आहेत, आणि ते मी तुम्हाला आत्ताच सांगतो. इथे पत्रकार आहेत, त्यांनी सुद्धा ते समजून घ्यावे जरूर की शस्त्रास्त्र निर्मितीच्या संदर्भात सरकार आणि खाजगी संस्था जेव्हा एकत्रित काम करणार तेव्हा एक विषय पुन्हा तयार होणार की अनावश्यक बेकायदेशीर प्रभाव वापरून जमिनी, जसा आता हडप करण्याचा प्रयत्न सुरू आहे तसा मोठ्या प्रमाणात होणार. एक वॉर बेस्ड इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स जेव्हा तुम्ही तयार करता तेव्हा तिथे तयार केलेले साधन सामुग्री याचा वापर झाला पाहिजे, ही त्यांची गरज असते, लक्षात ठेवा. शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना चालवणं सोपं नाही. नुसते शस्त्र निर्मिती करून कुठे घालणार? अहो, भांडले पाहिजे लोक, लोकांमध्ये युद्ध झाले पाहिजे, नाटकी का होईना झाले पाहिजे. हे होण्यासाठी मग शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यांची गरज असते की युद्धजन्य परिस्थिती तयार करा, लोकांमध्ये, देशांमध्ये, राज्यांमध्ये भांडणं लावा. हा कोणता उद्योग आहे? असा उद्योग पाहिजे आपल्याला? माणसांमध्ये तेढ निर्माण करणारा आणि भांडण निर्माण करणारा, युद्धावरच आधारित ज्याचे उत्पादन आहे अशा प्रकारच्या शस्त्रास्त्रांची निर्मिती या शांतताप्रिय कोकणामध्ये आपण होऊ द्यायची नाही. लोकशाही प्रति अत्यंत बेजबाबदार अशा प्रकारची ही प्रवृत्ती आहे. पर्यावरणावर आघात करणाऱ्या अनेक गोष्टी या कारखान्यामधून निर्माण होऊ शकतात. इथलं वातावरण आणखी प्रदूषित होऊ शकते, इथलं हवामान बिघडू शकते, हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. मोठ्या प्रमाणामध्ये विषारी पाण्याचा आउटलेट होणार आहे आणि त्याच्यावर प्रक्रिया न करता सोडण्याची जास्त प्रवृत्ती आपल्या भारतातल्या कारखान्यांमध्ये पाहण्यात आलेली आहे, कारण इथे प्रामाणिकपणा कारखानदारांमध्ये राहिला नाही. त्यामुळे ते बाहेर सोडतील पाणी, तुमची आजूबाजूची सुद्धा शेतीच नाही, पिण्याचं पाणी खराब होणार. आणि म्हणून या गोष्टींवर लक्ष ठेवलं पाहिजे. एक सगळ्यात गंभीर बाब होणार आहे ती म्हणजे काही गोष्टीचे निर्माण करणं, निर्मिती करणं याचे अधिकार आपण आता भारत देश म्हणून देशाकडे ठेवलेले, त्याच्याबद्दलचे निर्णय घेण्याचे अधिकार देशाकडे ठेवलेले आहेत. उद्या जेव्हा आपण भारत सरकार यांच्यासोबत पार्टनरशिप करणार, अंबानी सोबत, असं म्हणतात ते अंबानींचा कारखाना असणार, तर मग ते व्यापारी आहेत, व्यापार करण्यासाठी तो कारखाना आहे. उद्या जर त्यांना एक मोठी अमाऊंट दिली, त्यांनी सांगितलं पाकिस्ताननी की आम्हाला शस्त्र द्या, त्यांना सुद्धा द्यावं लागतील, जे आपल्या विरुद्धच वापरतील, कारण तो व्यापार आहे. लक्षात ठेवा तुम्ही, शस्त्र साधारणतः कोणी खरेदी करत नाही, आणि म्हणून शस्त्रांसाठी मुद्दाम बजेटरी प्रोव्हिजन करून तशी खर्च झाले पाहिजे आणि युद्ध झाले पाहिजे. या परिस्थितीतून एक गुंतागुंतीचा प्रश्न तयार होणार आहे की देश म्हणून असलेले जे अधिकार आहे, मी तुम्हाला कायद्यातलं म्हणजे भारतीय संविधानातलं आर्टिकल 12 सांगतोय. आर्टिकल 12 मध्ये देश म्हणजे काय याची व्याख्या आहे, स्टेट म्हणजे काय. राज्यालाच किंवा त्या देशालाच जे अधिकार असतात एक देश म्हणून निर्णय घेण्याचे, ते अधिकार आपण पातळ करणार, ते अधिकार आपण एक प्रकारे अंबानींना सुद्धा देणार, म्हणजे अंबानी अंशतः देश होणार. लक्षात घ्या तुम्ही किती धोकादायक आहे. देश ही संकल्पनाच आपण उद्ध्वस्त करणार, हा कारखाना इथं लागणार असेल तर त्याबद्दलचा विचार केला पाहिजे. शेवटचा माझा मुद्दा आहे याच्याबद्दलचा की लँड यूज पॅटर्न जो आहे, जमीन वापराचा पॅटर्न, तो बदलणं कधी आवश्यक आहे, कधी अनावश्यक आहे, कधी कायदेशीर आहे, कधी बेकायदेशीर आहे, याची समज आपल्याला असली पाहिजे. म्हणून मी आपल्याला हे सांगतो की जी सुपीक जमीन असेल तिथे साधारणतः उत्पादनच झालं पाहिजे. जगामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न काय निर्माण झालेला आहे तुम्हाला सांगतो. जगामध्ये फूड क्रायसिस, अन्नधान्य तुटवडा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरं, असं सांगू शकतात का उदय सामंत साहेब, असं सांगू शकतात का MIDC, असं सांगू शकतात का अंबानी की ठीक आहे इथे आंबे, हापूस आंबे लागणार नाही, आपण ते विदर्भामध्ये लावू, असं सांगू शकतात का. नारळ इथे लागत नसेल, आपण मराठवाड्यात लावू, असं सांगू शकतात का.
इथलं पीक जर इथं येणार असेल तर ते स्पेशलाइज जमिनीचा जो दर्जा आहे आणि वातावरणाचा आहे त्याच्या संदर्भातला जर आपण विचार केला तर जमीन वापरण्याचा प्रकार बदलता येणार नाही इथला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे सुद्धा या प्रोजेक्टला आपण विरोध केला पाहिजे. कायद्याच्या दृष्टीने मी आपल्याला हे सांगतोय. मग आता शेवटचा मुद्दा माझा हा पण आहे की आज कुपोषणाने अनेक जण मरत आहेत. साधारणतः 1275 मुलं हे कुपोषणाने महाराष्ट्रात दररोज मरतात. दररोज म्हणतो मी, तुम्हाला लक्षात घ्या. मग कुपोषणाने जेव्हा मुलं मरत आहेत तेव्हा अन्नधान्य तुटवडा निर्माण करणारी योजना प्रकल्प म्हणून आपल्या माती लादायची याचे हक्क आपण कोणालाच देऊ शकत नाही. आपला धर्म आहे माणूस वाचला पाहिजे. आपला धर्म आहे माणूस उभा राहायला पाहिजे. मी नेहमी सांगतो की जे फुटकळ लोक आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारे, ते पुतळे उभे करू शकतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं उभे केले, संसार उभे केले. तसं उभं करून दाखवा तुम्ही. स्वतःचं घर कोणी उभं करेल, स्वतःच्या संस्था कोणी उभं करतील, स्वतःच्या शिक्षण संस्था कोणी उभं करतील, स्वतःचे हॉटेल कोणी काढतील, लोकांसाठी काय काय केलं त्याची यादी सांगा बरं तुम्ही लोकांसमोर. मागणार आम्ही ती यादी तुम्हाला. आणि म्हणून मला असं वाटतं की हे प्रोजेक्ट अत्यंत वाईट आहे, चुकीचं आहे. हे होण्याची काही गरज नाही. मुळात समाजामध्ये शस्त्रास्त्रच नसले पाहिजे. शस्त्रास्त्रांची गरज नाही. लोकशाही आहे, शांततेच्या मार्गाने प्रत्येक प्रश्न संपला पाहिजे. युनायटेड नेशन्स पासून सगळे देश जे संवेदनशील आहेत, सगळे मुख्यमंत्री तिथले पंतप्रधान प्रेसिडेंट जे जे संवेदनशील आहेत, मी बिनडोक पंतप्रधानांबद्दल बोलत नाही आहे, जे खरोखर विचार करणारे आहेत, त्या सगळ्या देशाचे पंतप्रधान हे युद्धाला विरोध करतात. युद्धाची टिमकी मिरून ते मतं मागायचे हे भिकारीपणा इतर देशांमध्ये नाही. म्हणून तर आपण काय आहेत, आपण थर्ड वर्ल्ड कंट्री आहोत. आपल्याला तृतीय दर्जा दिलेला आहे. ते चांगल्या भाषेत थर्ड वर्ल्ड कंट्री असं म्हणतात, म्हणजे ऍक्च्युअली थर्ड क्लासच आहे आपण. फर्स्ट वर्ल्ड कंट्री कोणत्या आहेत? युरोप, अमेरिका हे प्रथम असलेले देश आहेत. प्रथम का आहेत ते? कारण का तिथले नागरिक रस्त्यावर उभे राहतात शांततेच्या मार्गाने. कोणी चुकला असेल तर चुकला म्हणून सांगतात. एकटा माणूस असेल तरी त्याला संरक्षण आहे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य आहे. आपल्याला नाही म्हणायचं आहे, नाही म्हणायला शिकायचं आहे. आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या कुटुंबासाठी, माणसासाठी आणि माणुसकीसाठी आणि संवादासाठी आपली तयारी सगळ्यांची असली पाहिजे. मी आपल्या सगळ्यांसोबत या कायदेशीर लढाईमध्ये आहे. माझी गरज लागेल तिथे मी आहे. मी परत एकदा प्रथमेश आणि रोशनचे आभार मानतो, त्यांच्या सगळ्या टीमचे आभार मानतो. तसंच या कार्यक्रमाचं संचालन करणारे विकी कदम यांचे आणि त्यांच्या सगळ्या टीमचे सुद्धा आभार मानतो. पोलिसांचे आभार मानतो. आपल्या इथल्या सगळ्या शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मगाशी कोणीतरी गट म्हटलं, गट म्हणायचं नाही, ओरिजिनल पक्ष आहे तो. त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.